रामेश्वरमच्या अलीकडे हे एक नवग्रह मंदिर आहे, परंतु या मंदिराची खासियत काय आहे मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो। आपल्याकडे पण बरीचशी नवग्रह मंदिर असतात, परंतु इथलं हे नवग्रह मंदिर थोडंसं वेगळं आहे। त्याची काय खासियत आहे तुम्हाला आतमध्ये गेलं दाखवतो। रामेश्वरमच्या अलीकडे देवीपट्टिनम नवग्रह टेम्पल, या मंदिराची खासियत अशी आहे की हे समुद्राच्या आतमध्ये मंदिर आहे आणि आणखीन एक महत्त्व आहे, ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल। हे पहा, या नवग्रह मंदिराची खासियत अशी आहे की सर्व नवग्रह जे आहेत हे पाण्यामध्ये आहेत। बाकीच्या ठिकाणी नवग्रह टेम्पल्स तुम्ही बघता हे मंदिरामध्ये आतमध्ये असतात जमिनीवरती, आणि परंतु इथले जे नवग्रह आहे स्थापना केलेले आहे पाण्यामध्ये केलेले आहे। समुद्राचं पाणी इथे आहे आणि हेच पाणी इथे आतमध्ये येतं आणि या पाण्यामध्ये सर्व हे नवग्रह टेम्पल्स आहेत। वेगळं असं मंदिर देवीपट्टिनम नवग्रह टेम्पल। हे नवग्रह मंदिर जे आहे इथे भगवान श्रीरामांनी इथे पूजा केलेली आहे। युद्धाच्या अगोदर, रावणाबरोबर युद्ध करायच्या अगोदर या मंदिराची स्थापना केली गेली होती आणि युद्ध झाल्यानंतर परत येऊन रामाने इथे येऊन या नवग्रह मंदिरामध्ये पूजा केली होती। सकाळी 5:30 ते 7:30 वेळेस आतमध्ये इथून या पाण्यातून इथून प्रदक्षिणा करता येते। इतर वेळेस तुम्हाला बाहेरून प्रदक्षिणा करता येते। इथून या संपूर्ण नवग्रहांना प्रदक्षिणा करता येतात। 3 प्रदक्षिणा करायचं असं त्यांनी आम्हाला इथे सांगितलेलं आहे। हे बघा तुम्ही, वर तुम्हाला 6 ग्रह दिसतात आणि पाण्यामध्ये 3 ग्रह बुडालेले आहेत। असं अतिशय रामायणकालीन असलेलं हे नवग्रह मंदिर, जिथे स्वतः रामाने पूजा केलेली आहे।